जोगेश्वरवाडी कोंबडवाडी साठवण तलावात सापडलेल्या इसमाची ओळख पटली. उद्धव गणेश चेडे, वय 35, सरदार गल्ली, जामखेड तालुका अंबड असे तरुणाचे नाव. बुधवारपासून आले नव्हते घरी. ओळख पडताच नातेवाईकांनी पत्नी यांनी फोडला एकच हंबरडा. शोकाकुल वातावरणात आज दिनांक 4 एप्रिल रोजी सकाळी जामखेड येथे अंतिमसंस्कार. काल दिनांक 3 एप्रिल रोजी जालन्याच्या अंबड तालुक्यातील जामखेड गावाशेजारी असलेल्या जोगेश्वरवाडी कोंबडवाडी शिवारातील साठवण तलावातील पाण्यावर एक अंदाजे 35 ते 40 वयाच्या अज्ञात तरुणाचे प्रेत तरंगत असताना आढळून आल्याने एकच खळबळ परिसरात उडाली होती. ही बातमी जामखेड परिसरासह जोगेश्वरवाडी कोंबडवाडी परिसरात वाऱ्यासारखी पसरली होती. आसपासच्या नागरिकांनी साठवण तलावाच्या दिशेनं धाव घेतली. घटनेची माहिती अंबड पोलिसांना मिळताच ठाणेदार संतोष घोडके यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक छोटूराम टोबे, रवींद्र चव्हाण, देवा डेंगल यांनी घटनास्थळी धाव घेत उपस्थितांच्या मदतीने पाण्यावर तरंगणारे ते प्रेत पाण्याबाहेर काढून घटनास्थळ पंचनामा करून ओळख पटवण्याकामी लोकांना आवाहन केले होते व मृतदेह अंबड येथील उपजिल्हा रुग्णालयात शवविच्छेदन करण्याकामी पाठवण्यात आले. दरम्यान जामखेड येथील तरुण बुधवारपासून घरी न आल्याने घरातील नातेवाईक यांनी अंबड येथील रुग्णालयात येऊन सदर बॉडी हातातील कडे, दोरा, गोंदलेला टॅटू पाहून ओळख पटवली. ओळख पडताच नातेवाईकांनी एकच हंबरडा फोडला. वैद्यकीय अधिकारी डॉक्टर शिंदे यांनी शवविच्छेदन केले तर पोलिसांनी मरणोत्तर पंचनामा केला. तर आज दिनांक 4 एप्रिल 2026 रोजी सकाळी 9 वाजेच्या सुमारास तरुणास अंतिम निरोप देण्यात आला आहे. मयत उद्धव गणेश चेडे यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, मुलगी, आई, वडील, भाऊ, बहीण असा परिवार आहे. घटनेमुळे परिसरात एकच हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.